शिवाजी, त्यांचं नाव जाणता राजा छत्रपती शिवाजी, जाणता राजा छत्रपती शिवाजी. तर गोलंदाजी ट्रॅफिक सज्ज होते. गोलंदाज नाव सांगायचं श्रवण. आणखी आता पुन्हा हा हिटर सामना करेल आपला श्रवणचा म्हणजे सूरज. पहिला चेंडू राईटम ओर विकेट. पहिल्या चेंडूला स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कोण कॅच पकडणार आणि चेंडू मात्र जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, कॉमेंट्री कक्षाच्या बाहेर. 6 धावेसाठी स्वागत मात्र केलं ते म्हणजेच वंडर बॉय. खरोखर अखंड पनवेल नगरीमध्ये रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये जाऊन स्वतःच्या नावाचा बोलबाला ज्याने निर्माण केला तोच बॅट्समन मात्र मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. सूरजच्या बॅट मधून पहिला चेंडूवर आला तो मात्र षटकार. सूरजने थांबवणं तुम्हाला गरजेचं आहे, नाहीतर सूरज इथे मात्र मॅच मात्र नक्की फिरवणार. यावेळेस पाहायचं आपल्या इथे झेल होईल का गॅप मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉस सुपर हिट शर्मा हे षटकार. बॅट्समॅनच्या बॅट मधून आणखी एक अफलातून स्ट्रोक आला. 6 धावेसाठी 2 चेंडूचा सामना झाला आणि 2 चेंडूवर बॅक टू बॅक मात्र 2 षटकार ज्याने लावले त्याचं नाव मात्र आहे सूरज जाधव, मॅन फ्रॉम करबुडा संघाचा. ह्याला थांबवणं तुम्हाला गरजेचं नाही. मगाशी सांगितलं याची बॅट जर तळपली, मगासपासून तळपते, ह्याला थांबवणं तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्हाला हा सामना तर जिंकायचा असेल तर सूर्यने इथे थांबवणं गरजेचं, स्टॉप करणं गरजेचं आहे. सध्या राईटम राऊंड विकेट. यावेळेस लाईन चांगली, लोन चांगली, काहीच समजलं नाही आणि चेंडू मात्र जातो निर्धाव चेंडूची सांगता येते. काय कमबॅक मात्र केलं गोलंदाजाने. पहिले 2 चेंडूवर षटकार आणखी तिसऱ्या चेंडूवर मात्र मी तुला डॉट काला दाखवून दिलं गोलंदाजाने. नक्कीच मात्र सूरजला सध्या फॉर्म मात्र सूरजचा चालतोय. 2 मॅच मध्ये लगातार मात्र चांगली बॅटिंग केली. तिसरी मॅच सूरजसाठी. यावेळेस पुन्हा खेळण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते, कव्हर्सला टाकण्याचा प्रयत्न, ढकलण्याचा प्रयत्न आहे, परंतु 2 चेंडू लगातार तुला मी निर्धाव काढले आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज श्रवण. पहिले 2 चेंडूवर खाती मात्र हमला चढवला होता सूरजने आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज होते सूरज. कव्हर्सला दिला भिरकावून इथे मात्र एकदा सिंगल घेईल. धावसंख्या 1 आपले धावसंख्या झाले 13 आकड्यावरती. इथे थोडासा कौशिकचा फॉर्म काही चालत नाही. 2 मॅच मध्ये कौशिक मात्र स्वस्तामध्ये बाद झाला आणि आता पाहिजे कौशिक मात्र पुरेपूर फायदा घेईल काही. तिसरी मॅच आहे कौशिकची. 2 मॅच मात्र ज्याने गाजवल्या तो बॅट्समॅन मात्र नॉर्थ इंडियनला सज्ज होतो तो सूरज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज श्रवण. काय कमबॅक मात्र श्रवणने केले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चाचपडत खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील परंतु पंचाने मात्र अपील फेटाळले. पंचाने दडपण आणण्याचं काम मात्र खेळाडू करत असतात, त्यांचा अधिकर्तव्य आहे. आणि धावसंख्या झाले 13. एका षटकाखेरीस धावसंख्या झाली तर 13. काय गोलंदाजी मात्र श्रवणने केले आणि आता मात्र हा विकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूरजला थांबवणं गरजेचं. धावसंख्या झाली 13. 13च्या नंतर किती धावा करू शकतो मी माझ्या संघासाठी, इथून आपल्याला टायमिंग लावायचं आहे. सूर्यदादा स्ट्रायकिंगला सज्ज होता. वैयक्तिक कोटीला पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक श्रीधर. श्रवणच्या अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र श्रीधर येते आणि श्रीधरचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी मात्र सूरज मैदानामध्ये बॅट मात्र तळपते. ते मात्र सूरजचा पहिला चेंडू मात्र श्रीधरचा एकदम ओव्हर विकेट. यावेळेस स्वस्तामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी डॉट काल सूरजला काहीचा चेंडू समजला नाही. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. श्रीधर मात्र काय कमबॅक मात्र केलं श्रीधरने. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी मात्र श्रीधरच्या आपल्याला पाहायला मिळते. 2 घणाघाती षटकार ठोकल्याच्या नंतरला थोडासा स्टॉप केला मात्र सूरजला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज. इथे मात्र डिक्लेअर केलं नो चेंडू. फाईच आपल्याला 1 धाव मात्र पूर्ण होते आणि नो चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि नेक्स्ट चेंडू आई थिंक सो नेक्स्ट डिलीवरी विल बी फ्री हिट. अरे हमें तो नो बॉल में लेटा उनमें कहा बनता, हमें तो नो बॉल में लेटा उनमें कहा बनता. मेरा पैर भी वहां पड़ा कमता, मेरा पैर भी वहां पड़ा जहां चुना कमता. आणखी आता येणारा चेंडू हा मात्र फ्री हिट साठी असेल आणि पुरेपूर फायदा घेण्यासाठी कौशिक मात्र तयार होईल का. सध्या फॉर्म काय मात्र कौशिकचा चालत नाहीये आणि आता हा फ्री हिटचा चेंडूचा फायदा घेण्यासाठी कौशिक सज्ज होतो. पाहायचं गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतो श्रीधर आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचले
15 या आकड्यावरती दोन्ही बॅट्समन मात्र झुंजार करबुड्या संघाचे खंदे फलंदाज मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट हलक्या हाताने खेळलाय कव्हर्सला, परंतु इथे काय कमबॅक मात्र केलं श्रीधरने. खरोखरच श्रीधरचं कौतुक करावं तेवढं कमी. 2 हाय हिटर बॅट्समॅनला मात्र जखडून ठेवलं, रखडून ठेवलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. कौतुक करावं तेवढं मात्र कमीच आहे होतं मात्र श्रीधरचं. तो पण आता सूरज आता स्ट्रायकिंगला सज्ज होईल, जो मैदान नाचवतोय गाजवतोय, प्रत्येक चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर ढुकलून देतोय तो सूरज. पुन्हा एकदा यावेळेस मोठा प्रहार पाहायचं झेल होईल का? येस येस येस, इथं मात्र फलंदाज बाद डगवच्या हाताला मॅच टर्निंग पॉईंट इथे होईल का? आणि त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल. फलंदाज बाद डगवच्या हाताला जातो तो मात्र सूरज. बॅक टू डू पॅव्हलियन. धावसंख्या जाऊन पोहोचत 16 या आकड्यावरती. काय श्रीधरची कमालीची गोलंदाजी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाले. 16 या आकड्यावरती. मूळ बॅट्समन मात्र प्रत्येकात 16 बॉल. चुना द्यायचा प्लीज, चुना द्यायचा. आयोजकांना विनंती असेल तिकडे चुना पाठवायचा. 2 मिनिटं थांबवा. चला जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. या षटकाला बरोबर चेंडू बाकी आहे. प्रत्येक मात्र स्ट्रायकिंग सज्ज आहे. पंचाच्या डावीकडून पायचा श्रीधरचा चेंडू मात्र यावेळेस फसवलं, चकमा दिलाय. इथे मात्र काय गोलंदाजी मात्र श्रीधरची. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो इथे. श्रीधरचा धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या पोहोचले 16 या आकड्यावरती. झुंजार करबुड्या संघ थोडासा चाचपडीत खेळण्यास आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली तर 16. यावेळेस पुन्हा हलक्या हाताने खेळला, लॉंग ऑनला पायाच्या डीप मध्ये खेळला आहे, मिळेल सिंगल. आणि इथे मात्र धावसंख्या 2 धाव मात्र समाधान मानवा. तिसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र विकेट्स नक्कीच रनाच्या माध्यमातून जाणार. 2 धाव कंपल्सरी ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकतो. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. या षटकात येणारा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाल्या होत्या 18 या आकड्यावरती. झुंजार करबुड्या संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच बहिणाबाई चौधरी म्हणतात की निजर इथे भुक्यापोटी त्याला रात म्हणू नये, आखाडूला दानासाठी त्याला हात म्हणू नये. निजर इथे भुक्यापोटी त्याला रात म्हणू नये, आखाडूला दानासाठी त्याला हात म्हणू नये. जिच्यामध्ये नाही जीव तिला शक्ती म्हणू नये, आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. आणि पाहिजे उर्वरित शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडूचं स्वागत मात्र षटकाराने होईल का हे मात्र पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होते. गोलंदाज यावेळेस पाहायचं स्टॉप केलं मात्र चेंडूला, आणि इथे मात्र एक धाव नक्कीच ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. धावसंख्या टोटल झाले 19. 12 चेंडू मध्ये इथे धावसंख्या करायची आहे 20. वाहल या संघाला 12 चेंडू मध्ये धावसंख्या करायचे, त्या 20 धावा करायचे. पाहायचंय आपल्याला 12 चेंडू मध्ये धावसंख्या 20.
गोलंदगाव फास्ट खेळा मित्रांनो. पायचा झुंजार कबड्डी संघ मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना आपल्या फायनल निघतोय आणि वाहळचा संघ काय मात्र इथे दाखवून दिलं आम्ही सुद्धा कमी नाही. खरोखरच झुंजार कबड्डी बलाढ्य संघाला मात्र इथे स्टॉप करून ठेवले बॅटिंगच्या माध्यमातून. आता सलामीची जोडी मात्र वाहळा संघाकडून कोण येणार हे मात्र पाहायचंय. 12 चेंडूमध्ये 20 धावा टार्गेट मात्र कंपल्सरी आपल्याला चेस आहे हे मात्र करायचंय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. दोस्तों जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव और तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायचे आहेत. 20 टार्गेट कंपल्सरी. 12 चेंडू 20 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये कोण झालं हे मात्र पाहायचंय. जिंकल्यानंतर मात्र जल्लोष मात्र साजरा होणार हे मात्र नक्की. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जाते. काय स्टॉप केलं बोला ना. केबीसीसी कसबा आणि तथास्तु 11 शृंगारपूर दोन्ही संघाच्या संघाने कमेंट बॉक्स पाशी यायचं ही महत्वाची लढत आपण पाहतोय. करबुड्या संघाला मात्र 19 धावांवर मात्र स्टॉप केले. तर जाऊ पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. 12 चेंडू आणखी 20 धावा. स्पीडअप करा फास्ट करा. फायनल मात्र 2 ओव्हरची खेळवली जाणार त्याबद्दल या ठिकाणी आपल्याला स्पीडअप करायचं फास्ट करायचं मित्रांनो. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये वैयक्तिक कोट्यात पहिला आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. पण इथं 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या आहेत तर 20. पहिला पॉवर प्लेस आहे लाईनमॅन्स कुठे असेल त्याने आपापल्या ठिकाणी स्टँड राहायचं. लाईनमॅन्स कुठे असेल त्याने महत्वपूर्ण सामना पाहतोय आपण. महाल वर्सेस करबुडे. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय परंतु निर्धाव चेंडूचे मात्र ते सांगता होते. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रेमीच्या माध्यमातून. पहिला चेंडू मात्र प्रेमने डॉट केलं मात्र बायटरला. 12 चेंडूमध्ये 20 करायचे होते. आता 11 चेंडूमध्ये धावसंख्या 20 करायची आहे. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस आहे. सुपर ओव्हर खेळले जाणार नाही हे मात्र तितकंच कर. त्यासाठी आपला टार्गेट कंपल्सरी चेस करणं गरजेचं आहे. आता स्ट्रायकिंगला सज्ज होते श्रीधर आणि अविनाश. यावेळेस मोठा हा चेंडू हवेमध्ये आहे. कव्हर्सला 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेची सांगता होईल का? येस येस. इथे मात्र दुसरी धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा प्रणित गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होते. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साईडच्या गॅप मध्ये आहे चेंडू. कौशिकडे होतं. कौशिक चेंडूला फील्ड नक्कीच करणार. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहता पाहता मात्र इथे दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इथे मात्र तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि चेंडू जातो बिहाइंड द विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 जाईल का? येस 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 येस. आणि पंच आता धावा किती सांगायच्या आपल्याला? आताच्या चेंडूवरच्या धावा टोटली सांगायच्या आहेत. पंच सांगतील धावा. पंच धावा सांगतील प्लीज. ए मित्रा तुला एवढं वाटतं एक प्लेअर तुमच्या पाठी ठेवा. मी काय म्हणतो त्या दोघांनी सोडून देऊन टाकायचं. सांगू किती धावा द्या. पंचांना धाव किती? टोटली धावा पंच सांगायचे. 7 ना. 7 ना. 8 धावा. टोटली 8 धावा. हा स्कोरबोर्ड जोडल्या जात आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल.
7 धावा ऑन स्कोर बोर्ड. ओके ओके ठीक आहे. धाव संघाला पोहोचले 9 या आकड्यावरती. स्पीडअप किंवा फास्ट करा. आता चेंडूवर मात्र 7 धावा. इथे महागड षटक म्हणावं लागेल, गचाल थ्रो होता म्हणावं लागेल. टोटल धाव संख्या झाली 9 या आकड्यावरती. टोटल 7 म्हणजे 9 झाले. 11 पाहिजे जिंकायला. आणि जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणखी 11 धावा. महत्वपूर्ण मॅच, रंगलेली मॅच आपण सगळेजण पाहतो. एक जल्लोष पाहतो मोठा साजरा होत असताना वाहले टीम गोटा आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ तो म्हणजे बलाढ्य संघ, रत्नागिरी जिल्ह्यातला बलाढ्य संघ म्हणून ज्याची गणना केली जाते तो म्हणजे जोरदार करबुड्या संघाला मात्र पराभूत करणं म्हणजे ह्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही असं म्हटलं तरी काही हरकत ठरणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. यावेळेस फिरकावून दिला, दिशा दिला चेंडूला, फाडल्याच्या दरम्यान चेंडू जातो एपीटी विलर स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा बाहेर, बॅट्समॅनच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक चौकार. विनंती असेल धाव संघावर पोहोचले 14 जिंकण्यासाठी 7 धावा करायच्या आहे. 8 ते चेंडू 7 धावा. मॅच जिंकल्याच्या नंतर कोणी मैदानामध्ये जायचं नाहीये. इथे विनंती असेल आपल्याला कोणताही खेळाडू मैदानामध्ये इकडे जाणार नाही आतमध्ये. मॅच जिंकल्याच्या नंतर जल्लोष बाहेर साजरा करायचा आहे, नाही तर 5 रनाची पेनल्टी दिली जाईल. आपण मैदानाच्या आतमध्ये नाही जायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. गोलंदाज पाहायचे. वाहला संघाचे 2 बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. जिंकल्याच्या नंतर कोणीच मैदानामध्ये जायचं नाही. राईट हँड बॅट्समॅन मात्र तयार मैदानामध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेला पाहायचं आपलं कट करण्याचा प्रयत्न होता आणि सुंदर अशी या ठिकाणी चेंडूला मात्र फील्ड केलं सूरजने. डॉट चेंडूचे सांगता होते. धाव संघाजन पोहोचले 13 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 7 धावा करायच्या आहे. 7 चेंडू 7 ना. 7 चेंडू 7 धावा. यावेळेस मोठा प्रहार गॅप मध्ये आहे. पाहायचं मिळेल सिंगल. थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायचं. इथे मात्र चेंडू फील्ड होईल का, आणि चेंडू मात्र फेडले होते. 2 धावा नक्कीच स्कोर काढला. जोडला जातो. धाव संख्या पुढे सरकणे. धाव संख्या झाले 15 आणि 7 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी. काय समीकरण बदलते काय. वहालचा संघ मात्र काय 5 करायचे जिंकण्याला. 6 चेंडू मध्ये 5 धावा करायचे. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. कुणीच मैदानामध्ये जायचं नाही जिंकल्याच्या नंतरला. 6 चेंडू मध्ये 5 धावा वहाल या संघाला. केबीसीसी कसबा संघाचा संघ नाही. कमेंट्री बॉक्स पाशी यायचं विनंती असेल. स्पीडअप किंवा फास्ट करा. पंचांना विनंती असेल स्पीडअप किंवा फास्ट करा. टीम मीटिंग नको. इथे मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये धाव संख्या करायची आहे. तर फक्त आणि फक्त 5 धावा. तकदीर के खेल से कभी निराश नहीं होते, जिंदगी में कभी उदास नहीं होते. दोस्तों तकदीर के खेल से कभी निराश नहीं होते, जिंदगी में कभी उदास नहीं होते. हाथों की लकीर ऊपर यकीन मत करना दोस्त, क्योंकि तकदीर तो उनकी भी होते जिनके हाथ में होते. तकदीर तो उनकी भी होते की जिनके हाथ में होते. 7 चेंडू मध्ये धाव संख्या करायची आहे. 5 टार्गेट मात्र कंपल्सरी चेस आहे. विनंती असेल सुपर ओव्हर खेळली जाणार नाही. 6 मध्ये 5 धावा करायचे. रंगलेलं मॅच मात्र आपण पाहतोय पनवेलच्या या नगरीमध्ये, एचएमच्या ग्राउंड मध्ये, माथाडीच्या ग्राउंड मध्ये. जास्त गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतो प्रतीक. 6 मध्ये धाव संख्या करायची आहेत फक्त आणि फक्त 5. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो. पहा काय रंगलेले मॅच मात्र सगळेजण आपण पाहतो. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये धाव संख्या करायच्या आहेत. तर फक्त आणि फक्त 5 वहाल या संघाला. यावेळेस चेंडू फिरकावून दिला हवेमध्ये आहे. इथे उलटी कॅच येईल का, परंतु नाही आणि चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर बघावं लागेल. म्हणजे 2 धावा नक्कीच मात्र स्कोर काढला. जोडल्या जातात. काय कनेक्ट केला चेंडू या बॅट्समनने. चेंडूला फाडण्याच्या दरम्यान भिरकावून दिला आणि 5 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा अनाउन्समेंट प्लीज त्याला बाहेर काढायची विनंती असेल. चिल्ड्रन्स पार्टी बाहेर या, लवकर बाहेर काढा. 5 चेंडू 3 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमकता दाखवली. 2 धावा मात्र कुठल्या. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग यायला सज्ज होते श्रीधर.
आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी पाहायला मिळतं आणि इथं मात्र पाहायचं चेंडू जाईल का येस 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 कुणी जायचं माहित होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथं मात्र हालचा संघ मात्र विजयी ठरतो दोन्ही संघाचं मात्र मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन हार्दिक हार्दिक असं स्वागत मॅन ऑफ द मॅच. आणि आता इथं मात्र वालचा संघ मात्र विजय झालाय आणि पराभूत जो संघ झाला तो म्हणजेच जिंदार करबुड्या संघ दोन्ही संघाचं मात्र मनापासून स्वागत करतोय. क्वार्टरला मंगाच्या